संतोष देशमुख हा विषय सुटूच शकत नाही. जोपर्यंत हे लोकांना फाशीवर जात नाहीत, यांना सजा होत नाही, तोपर्यंत संतोष देशमुख बंदच होणार नाही ना. आणि आम्हाला याचा अभिमान आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय कणखर भूमिका याच्यामध्ये घेतलेली. त्यांनी पहिल्यापासून एकच वाक्य वापरतायत, त्यात तुम्ही समजून घ्या, मी कुणालाही सोडणार नाही. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत. अण्णा, खुंटेपळ साठवण तलावापासून ही काही बोगद्याची पाईपलाईन होणार आहे, काय योजना आहे ज्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आज आष्टीमध्ये येत आहेत आणि शुभारंभ करत आहेत? ही काय जीवन संजीवनी आमच्या दृष्टीने 2800 कोटी रुपयाची ही योजना आहे. आणि या योजनेमुळं 27,543 हेक्टर क्षेत्र हे आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे. आमच्या सर्वांचं म्हणजे आमचं हाड्याहाड्याच मिटणार आहे. हाड्याहाड्या आपल्या म्हणजे मराठवाड्याच्या भाषेत आजपर्यंतची आमची दयनीय स्थिती आहे. आम्ही हमाल्याला आम्हीच, ऊस तोडायला आम्हीच, त्याच्यानंतर मेसचं काम करायला आम्ही, 15,000 रुपयावर पुणे मुंबईला कंपन्यात जायला आम्हीच. हे जे अवस्था आमची वाईट झालेली आहे, ही अवस्था कुठंतरी स्थिरतेला या ठिकाणी जाणार आहे. आणि हे सगळ्यात मोठं काम आमचं देवेंद्रजींनी केलं आहे, म्हणून त्यांचं आज आम्ही इथं स्वागत करणार. पण देवेंद्र फडणवीस ज्या काळामध्ये इकडे येत आहेत, आपल्याला माहिती आहे की बीडचं वातावरण मागच्या काही दिवसापासून ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीमध्ये याचे पडसाद म्हणजे भाषणामध्ये, बोलण्यामध्ये येतीलच. कारण स्वाभाविक आहे की मागच्या 2 महिन्यापासून आपण सातत्यानं ज्या विषयावर बोलतोय, केवळ बीड जिल्हा नाही तर राज्यभर त्यासाठी ढवळून निघाला आहे. असं वाटतं की यावर कुठेतरी त्यात चर्चा पण होऊ शकते? नाही, तो विषय आम्ही सोडणारच नाहीत ना. संतोष देशमुख हा विषय सुटूच शकत नाही. जोपर्यंत हे लोकांना फाशीवर जात नाहीत, यांना सजा होत नाही, तोपर्यंत संतोष देशमुख बंदच होणार नाही ना. आणि आम्हाला याचा अभिमान आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय कणखर भूमिका याच्यामध्ये घेतलेली. त्यांनी पहिल्यापासून एकच वाक्य वापरतायत, त्यात तुम्ही समजून घ्या, मी कुणालाही सोडणार नाही. म्हणजे याच्यात जो कोणी येईल त्याला ते सोडणार नाहीत. त्याच्यामुळं त्याचे पडसाद उमटतीलच, त्याच्यावरती साहेबही बोलतील. परंतु आमच्या आनंदाचा क्षण आहे हा आज. आणि आनंदाच्या क्षणी मतभेद वगैरे थोडंसं बाजूला सरकून पंकजाताई स्वतः येतो म्हणाल्यात, त्यामुळे आम्ही त्यांचंही स्वागत करू. हा शासकीय कार्यक्रम आहे. राजकीय कार्यक्रमाच्या वेळेस नंतर मतभेद, पण आजच्या दिवशी हा कार्यक्रम आनंदाचा क्षण आहे. त्या आनंदाच्या क्षणी आम्ही आमचं काम या ठिकाणी करू. धनंजय मुंडे यांच्याशी काही बोलणं झालं होतं, म्हणजे जसं पंकजा मुंडे येत आहेत राज्यमंत्री म्हणून? नाही, त्यांच्या करवी निरोप आलेला आहे. त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन आहे असं ते म्हणाले मला. कारण शासकीय कार्यक्रम म्हणून त्यांच्या पत्रिकेवरती नाव होतं त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे ते येणार नाही. बाकीचे सर्व आमदार, प्रकाशदादा असतील, आमचे सिनियर मोस्ट आमदार आहेत, जर जिल्ह्याचे खासदार, आम्ही खासदारांचे नाव प्रोटोकॉलप्रमाणे पत्रिकेमध्ये आहे, खासदारही येणार आहे. आम्ही त्यांचंही स्वागत करू. प्रकाशदादा येणार आहेत, त्याच्यानंतर संदीपभाई आहेत, नमिताताई आहेत, हे दोघंही 2-2 टर्मचे आहेत. विजयराजे पंडित ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहे. पण मला 2 गोष्टी आठवत आहेत की बरोबर 3-4 महिन्यापूर्वी कडा शहरामध्ये, म्हणजे तिथून अगदी 20-22-25 किलोमीटर अंतरावरती एक सभा होते. तिथे पंकजा मुंडे येतात, त्यावेळी आपल्या त्या समवेत असतात. त्यानंतर परत एकदा पंकजा मुंडे आपल्या व्यासपीठावर येतात, पण दोन्हीमध्ये अंतर आहे. निश्चितच अंतर आहे. ते काय अंतर आहे ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या. पण असं वाटतंय की म्हणजे आज त्यांचं स्वागत होईल, कुठेतरी मागच्या 1.5 महिन्यामध्ये जे काही वातावरण झालं होतं, चर्चा झाली होती, नाही तो दिवस आजचा नाही, तो दिवस परवा दिवशीपासून, आज नाही. आज तो विषय नाही. आज आनंदाचा दिवस आहे आणि हा शासकीय कार्यक्रम आहे. या शासकीय कार्यक्रमात कलगीतुरे थोडेच होणार आहे, सरळ आहे. नाही, आपण ऐकलं की हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळं यापुढे म्हणजे अगदी उद्यानंतर सुद्धा कदाचित ते सगळं सुरू राहील. आज मात्र आनंदाचा क्षण आहे, कारण या दिवशी 27,000 हेक्टर जमीन
आष्टी तालुक्यातील यापुढे ओलिताखाली येणार आहे आणि तेच करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री हे आष्टीमध्ये येत आहेत. गोविंद शेळके, ABP माझा, आष्टी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.